टोळीत गेलो ना बाबा झाडाला पाहिजेला हा तिथं ते टोळीच्या इकडे तोंड कर, इकडे तोंड. खाला येते. खडखड आवाज येतोय. हा होय. काय म्हणते लगे असं हा बाबा पप्पा कुठे गेले तू? दुकानात. इकडे 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 तोंड करून बस बाबा. बाबा दुकानात आणि पप्पा ऑफिसला. हो का? आणि मग तुला कधी आवाज आला? आता मी झोपली होती ना तेव्हा आवाज आला मला. होय, स्वप्न पडले का बाळा तुला? नाही इकडे तोंड कर माझ्याकडे बघू. नाही होय. आता गेटचा आवाज आला. हा तोंडला गेटचा आवाज आला असं. उंदीर आला असून का? अरे बापरे. मग आता? ते छोटं उंदीर आहे ना हा त्याने दरवाजाला असतं. होय, उंदराने दरवाजा वाजवला का? होय. आणि ती इकडे माझ्या इकडे घरी पण दरवाजा. कोणी? वाव काय? याची साडी. अय्यो, साडी आजची आहे वे. अरे वा वा वा. पसंत आहे? कशी आहे? तुझ्यासारखी मॅचिंग मॅचिंग. अय्यो, दीदीच्या माझा एक मॅचिंग झालाय. आवडते तुला साडी ही? आई हो. हे बघ सेम टू सेम खायचं. हा आवडले तुला? स्वप्न पडलं बाळा तुला? मग तू का उठली लवकर? ओटे कोटे का जाया ना ओ आया आया, आवाज मेरे को भी आया. क्या है ऊपर? वटा गुलान चूही. कौन है? वटा गुलान चूही. वोट वागलन चुई. हाँ अरे बाप रे, वो क्या कहते हैं अपने घर को? अरे वो बुरा के घर नहीं जाती पूरी ना हमारे घर पे रहती है देखना अभी क्या करना, उनको अपने ही घर को आते हैं वो. और सोती भी है हाँ और कभी बाहर नहीं निकलती. होय. वो कैसे घूमती? वोट वागलो कैसे करती? कैसे घूमती? दिखा घूमती. अरे बापरे, अरे बापरे. आज फिरती नाही ते येऊन आणि बाहेर बी जात नाहीये. आणि चिवा कसा करतो? चू 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 चू. हो, ते कुठे येतो? इथं येतो ना खाली. हाँ भांडे पाडतो आपली. हाँ. होय ना. आणि परवा कसा नाही बिस्किटचा पुडा टेबलावर आला चिवा. काय केलं माहितीये का तुला? ते तोडलं. टेबलावर आला हाँ. आणि ते बाबाचं होतं ना दगड ते तोडला आणि मला पण दिसलं ते तोडलेलं खाली. आणि बिस्किटचा पुडा काढला, पार्ले बिस्किट, आणि घेतला आणि चालला होता. जिन्यावरच्या पायरीवर ठेवला त्यांनी. टेबलावरनं घेतला आणि पायरीवर ठेवला. ते आणि मग मी उठली आणि मग मी काय केलं, लाईट लावली. तर म्हणलं कशाचा आवाज येतोय म्हणलं. उंदराचा. हां, तर त्याने बिस्किटचा पुडा तिथं ठेवला आणि पळून गेला. लाईट लागली की. लाईट लागल्यावर पळून गेल्यानंतर मग मी काय केलं, परत बंद केली लाईट आणि म्हणलं आता झोपाव म्हणलं. तर परत आवाज आला मला. आवाज आला तर मग बघत तिथं बिस्किटचा पुडा घेऊन पळून गेला तो. हाँ. आणि कुठं खात बसला माहिती आहे का? ओळखी. नाही, तिथं आपल्या बुद्धांची मूर्ती आहे ना त्याच्या पाठीमागं. हा आणि वटागुलने ते खाऊन घेतलं आमच्या मिठूला. हा मिठूला. हो ना, काय करायचं. आणि आणि खा जाते. किती वट वागुळ आले ते. आपण परवा दिवशी एक काढली. कुठे पडली होती ती? खाली. मग तिला आपण बाहेर सोडली. हा, आणि दोन आता वटागुले ते आणि दोन चुहा. हा, 2 चिवा 2 वट वागुळ. काय करावं आता ह्यांना? एक छोटे वटागुल, एक बड़ा हां एक छोटा चुहा, हां, एक वटली. काय करायचं बाबा ह्यांना मग आपण? उद्या भी आई थी. हां, रोज येतीन परेशान करते. काय करायचं त्यांना मग? उद्या भागी थी ना इकडे बघ की. परत तो आगी. हां, परत आई जाऊन ना अजून. हो, अजून आवाज येतोय. जायचं बरं आपण बघायला. पण मला पळायला नाही यायचं बाबा. तू यायची पळत पळत. मग नाही येशील. नाही ना, मला नाही येत पळायला. चल. बाई, मला पळायला येत नाही. आणि तू विचार मला तिथं सोडवलंच. तू कशी आहे मला माहित आहे. काल मी बाहेर आलती का नाही तुझ्या संग? आपण आईच्याकडे गेलतो का नाही? तू काय केलं मग मला खरं सांग. काय केलं सांग लवकर सांग. खरं बोलायचं. काय केलं?
मला हाताला धरून नेलं जाताना, नेलं ना, आणि येताना काय केलं, सोडून आली ना. आणि मग मी इथं आल्यावर काय करत होती मला तू ढकलत होती. आणि जर आई पडली तर मग तुला आई हा मातीत पडून नाही मला उचलणार कोण, मग कोण येऊन उचलाय मला, हा तू काय करणार मी पडल्यावर, हा मग पत्तर लागन, आई पडन, आपली लंगडी लोळी होईन. आहे मग आईला हाताला धरून आणायचं काम कोणाचं आहे, तुझं आहे ना. मग का नाही आणलं आईला हाताला धरून, हा असं कसं, असं करते आईला, हा ए जाबळे देऊ नको, मला बित्त आणलंय रे. चला उठा.